नमस्कार. सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. अधिक महिना सुरू आहे, सोबतच आंब्याचा सीझनसुद्धा आहे. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण नेहमीच करतो, तर आज मी आंब्याचे अनारसे केलेले आहेत. आंब्याचे असल्यामुळे हे अनारशांचा रंग तर काय मस्त आला आहे. बघूनच खावेसे वाटत आहेत ना. दिसायला जेवढे छान दिसत आहेत तेवढे चवीलासुद्धा अगदी जबरदस्त झाले आहेत. म्हणजे एक आणि दोन अनारसे खाऊन कोणी थांबणारच नाही. कितीही अनारसे केले तरी लगेच फस्त होतील. एक अनारसा आपण तोडूनसुद्धा बघूया त्याचं टेक्स्चर कसं आहे. वा, मस्त झालेला आहे. आतून छान जाळीदार, हलका, खुसखुशीत झालेला आहे. मस्त. या अनारशांचं एक विशेष आहे की यात आपण कोणतंही मोहन न घालतासुद्धा हे अनारसे मस्त खुसखुशीत होतात. नेहमीच्या अनारशांपेक्षा हे जास्त खुसखुशीत होतात. यासाठी मी अर्धा किलो पटनी तांदूळ घेतले आहेत. हे जाड तांदूळ आहेत. अनारशांसाठी तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता, फक्त तांदूळ जुने असायला हवे. आता हे स्वच्छ धुवून घेऊया. 2-4 वेळेस पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे भिजायला ठेवायचे आहेत. 3 दिवस आपण हे भिजवून घेणार आहोत. रोज दिवसातनं एकदा ह्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवून 3 दिवस भिजू देऊया. 3 दिवस झाले आहेत. तांदूळ आता चांगले भिजलेले आहेत. आता हे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर चाळणीत निथळत ठेवायचे आहेत. म्हणजे याला काही आंबूस वास असेल तर तो निघून जाईल. यातलं पाणी निथळलं की अशा प्रकारे एखाद्या सुती कपड्यावर तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत आणि हे सुकायला ठेवायचे आहेत. 1 तास झाला आहे. तांदूळ आता व्यवस्थित सुकलेले आहे. हे अगदी पूर्ण कोरडेसुद्धा करायचे नाही. अशा प्रकारे आपण हातात घेतले की तांदूळ हाताला चिटकतात इतपत सुकवून घ्यायचे आहेत. मिक्सर जारमध्ये थोडे थोडे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि ह्याचं बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे. मी हे असं अगदी बारीक पीठ दळून घेतलं आहे. इकडे मी एक मैदा चाळायची चाळणी घेतली आहे. त्याने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्यात जर काही तांदूळाचा कण वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल. आणि हे जे उरलेलं चाळण आहे हे आपल्याला तांदूळाच्या पुढच्या बॅचमध्ये टाकून पुन्हा दळून घ्यायचं आहे. सर्व तांदूळ मी या पद्धतीने चाळून घेतले आहेत आणि आता असं बारीक पीठ आपलं तयार आहे. आता हे पीठ आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे. पीठ मोजून घेण्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं भांडं सेट करून घेऊ शकता. त्याच भांड्याने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. आता हे पहा, मी अशा प्रकारे हे सपाट भांडं भरून घेतलं आहे. याच पद्धतीने सर्व पीठ मोजून घ्यायचं आहे. जवळपास 3 भांडे हे पीठ भरलेलं आहे. ज्या भांड्याने पीठ मोजलं असेल त्याच भांड्याने मी इकडे पिठी साखर मोजून घेते आहे. साखर मी मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे. 3 भांडे पीठ होतं, 1.5 भांडे साखर घेतली आहे. वेलदोडे आणि साखर असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं होतं. ते 2 चमचे घालून घेतलं आहे. आता हे सगळं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ओलसरपणा येईपर्यंत हे मिक्स करायचं आहे. आता आपलं हे पीठ तयार आहे. आता याचे आपल्याला अशा प्रकारे मोठे मोठे लाडू बनवून घ्यायचे आहेत. सर्व लाडू करून झालेले आहेत. हे मी एका डब्यात भरून घेतले आहेत. हे पीठ मुरण्यासाठी कमीत कमी 1 दिवस आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. 1 दिवस झाला आहे. पीठ आता व्यवस्थित मुरलेलं आहे. अनारसे करण्यासाठी पीठ तयार आहे. आंब्याचे अनारसे करायचे आहेत. त्यासाठी मी आंब्याचा असा घट्ट रस घेतलेला आहे. आंब्याच्या फोडी घेतल्या तरीसुद्धा चालतील. आपण जे लाडू बनवून ठेवलेले होते ना, त्यातले आपल्याला जेवढे अनारसे करायचे असतील तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे. इकडे मी 1 लाडू घेतला आहे, तो अशा प्रकारे फोडून घेतला आहे. आता ह्यात थोडा थोडा आंब्याचा रस घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपल्याला अगदी जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही किंवा जास्त पातळसुद्धा मळायचं नाही. यासाठी आंब्याचा रस घट्ट असेल तोच घ्यायचा आहे. पातळ रस असेल तर कढईत तो थोडासा आटवून घ्यायचा आहे आणि गार झाल्यावर मग आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं हे पीठ मळून तयार आहे. याचा रंगसुद्धा किती छान आला आहे ना.
आता हे मुरण्यासाठी 2 तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आंब्याचा फ्लेवर यात व्यवस्थित उतरेल. 2 तास झाले आहेत आणि हे पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे. एका ताटात काढून घेऊया आणि हे पुन्हा एकदा थोडं मळून घेऊया. आता हे जे आपलं तयार पीठ आहे ना, हे आपण रूम टेम्परेचरला 1 ते 2 दिवस ठेवू शकतो, किंवा जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये हे पीठ महिनाभर अगदी छान टिकतं. आपलं हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. मस्त मऊ लुसलुशीत पीठ तयार आहे. आता आपल्याला ज्या आकाराचे अनारसे करायचे असतील त्या आकाराचे याचे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत. अनारसे थापण्यासाठी मी इकडे खसखस घेतलेली आहे. ही खसखस आपल्याला पोळपाटावर अशा प्रकारे थोडी पसरवून घ्यायची आहे. हाताला थोडं तूप लावून आपण जे अनारशाचे पेढे करून घेतले होते ते अशा प्रकारे थोडे मळून घ्यायचे आहेत आणि नंतर अनारसा थापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जेवढा पातळ अनारसा थापता येईल तेवढा पातळ थापून घ्यायचा आहे. अगदी झटपट हे अनारसे थापून होतात. आपला अनारसा थापून झालेला आहे आणि बघा हा अनारसा पण किती छान दिसतोय. हे अनारसे बनवायलाही अगदी सोपे आहेत. ह्याचं जर अचूक प्रमाण घेतलेलं असेल तर आपले अनारसे अजिबात बिघडणार नाहीत. याआधी मी साखरेच्या अनारशांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मी पीठ तयार करण्याची संपूर्ण कृती स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. सोबतच खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमचे अनारसे अजिबात फसणार नाहीत. बोलता बोलता सर्व अनारसे थापून झाले आहेत आणि गॅसवर मी कढईत तूपसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. ते सुद्धा गरम झालेलं आहे. एक छोटा तुकडा टाकून बघितला आहे. आता अनारसा तळून घेऊया. खसखस लावलेली जी बाजू आहे ती वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपल्याला हा कढईत टाकून घ्यायचा आहे. आता ह्याला लगेच हलवायचं नाही आणि अनारसा आपल्याला फक्त एकाच बाजूने तळून घ्यायचा आहे. हा उलटवायचा नाही. अशा प्रकारे ह्यावर थोडं थोडं तूप उडवत जायचं आहे, म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा अनारसा मस्त खमंग आणि खुसखुशीत होतो. बघा अनारसा अगदी झटपट तळून होतो. ह्याला अजिबात वेळ लागत नाही. ह्यातलं पूर्ण तूप निथळून घ्यायचं आहे आणि नंतर अनारसा काढून घ्यायचा आहे. अनारसा बघा किती छान झालेला आहे. मस्त रंग आलेला आहे आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे. आपण हे अनारसे अगदी पातळ थापून घेतलेले होते, पण तळल्यानंतर हे मस्त फुगलेले आहेत, म्हणजे हे छान जाळीदार झालेले आहेत. असे हे मस्त गरमागरम अनारसे बघितल्याबरोबरच खावेसे वाटत आहेत ना. मग एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. थँक्यू.